मंडळी, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून समाज माध्यमांवरती एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. ज्या व्हिडिओमध्ये आजोबा आपल्या पत्नीला म्हणजे आजीला सोन्याच्या दुकानामध्ये घेऊन जातात आणि प्रेमाने काहीतरी घेण्यासाठी सांगतात. दुकान मालक त्यांना एक सोन्याची पोत आणि 2 वाट्या भेट करतो. त्यांच्याकडून फक्त 20 रुपये घेतो. अशा पद्धतीची ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. मात्र ह्या व्हिडिओ मागची सत्यता काय आहे, तुम्ही देखील ऐकून थक्क व्हाल. पाहूयात. ते बरोबर सापडतात. पहिल्या दुकानात सापडलो होतो की नाही मी, तुम्ही फार काठीने डवचित होता आजीला आमच्या. दुकानात किती फिरत आलो मी, हा तरी मी ते मिळत लागू दे. पांडुरंग विचार करतो ना, अरे हे खऱ्या माणसाकडे गेले पाहिजे. खरे हा मी तिथे फोर्स केला का तुम्हाला? नाही, उलट मी म्हणलं की अहो बायको बोलवते, आत या. आणि ही माळा तुम्हाला, ही घालाची, हा घालताना, आणि ही वाटी बाबाकडून तुम्हाला. बाबा द्या वाटी, तुम्ही द्या. तुम्ही लग्न केलं किती वर्ष आधी लग्न केलं? बाबा तुमच्या एवढा पोरगा वाढला ना. द्या द्या द्या. ही वाटी नाही, पैसे घेतले काही मला. हा मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या. 1000 रुपये. 1000 रुपये नको, लय झाले तेवढे पैसे. पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं. 500 दे. 500 नको, अजून कमी दे. दे त्यांचे ते. हे बघा, हे मी घेतले आजीकडून 10 रुपये आणि बाबाकडून 10 रुपये. आता मी जपून ठेवणार. तुमचा आशीर्वाद हा आपला आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला. समाज माध्यमांवरती गेल्या 2 दिवसांपासून व्हायरल होणारी ही आजी आजोबांची व्हिडिओ. आजोबा आजीला सोन्याचे दागिने घेण्यासाठी या ठिकाणी दुकानात येतात. या व्हिडिओमध्ये असलेल्या आजी आजोबांचं नाव शांताबाई आणि निवृत्ती शिंदे असं आहे. हे दोघे जण भीक मागून उदरनिर्वाह करतात. मात्र निवृत्ती शिंदे ह्या 92 वर्षीय आजोबांची आजीसाठी एखादा दागिना घेण्याची इच्छा होती. त्यांनी एक पोत पाहिली. त्यावेळेला दुकान मालकाने त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडे पैसे कमी होते, मात्र त्यांच्यामधील प्रेम पाहून दुकान मालकांनी त्यांना 1 ग्रॅम सोन्याची पोत आणि मंगळसूत्राच्या वाट्या ह्या दिल्याचं पाहायला मिळालं. त्यावरती आजी आजोबांकडे असलेले पैसे त्यांनी समोर ठेवले. मात्र दुकान मालक निलेश खिवस यांनी त्यांच्यातील फक्त 20 रुपये घेतले. सदर व्हिडिओ हा छत्रपती संभाजीनगर शहरामधील औरंगपुरा येथील गोपिका ज्वेलर्स ह्या दुकानामधील असून त्यांचे मालक निलेश खिवसरा यांनी देखील मदत केली. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती कोट्यवधी लोकांच्या पसंतीमध्ये उतरल्याचं पाहायला मिळतं. दुकान मालकाच्या ह्या वागणुकीचं सर्वत्र कौतुक होतंय. ते जे आहेत ना, पहिले माझ्या फर्स्ट नंबर शॉपमध्ये आले होते, जे गुलमंडीला आहे. तिथे आल्यानंतर त्यावेळेस माझी एंट्री झाली होती शॉपमध्ये. सकाळ सकाळची वेळ होती आणि त्यांनी सांगितलं की मला बायकोसाठी पोत घ्यायची आहे. त्या हिशोबाने ते आतमध्ये आले. आमच्या स्टाफने ते दाखवणं सुरू केलं. माझी चर्चा झाली त्यांच्यासोबत, थोडी हसी मजाकही झाली आणि काही कामानिमित्त मेझेनाईन फ्लोअरला गेल्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेली. काही कारणास्तव, कारण काय माहित नाही. पण 1-1.5 तासाच्या अंतरावरती ते मला दुसऱ्या नंबर शॉपमध्ये ते दिसले, जे औरंगपुऱ्यामध्ये आहे. तर कॅमेऱ्यामध्येही पाहिलं होतं आणि मुलगा पण आला की ते आजी आजोबा आले, जे तुम्हाला वाईट वाटलं होतं, त्यांना भेटून घ्या. म्हटलं तुम्ही आजींना असं काठी डिवचवत होता की काहीतरी घे. तर म्हणे हा खरंय खरंय. म्हटलं मग काय आवडलं तुम्हाला? तर म्हणे ही माळा आवडली. म्हटलं अजून काय आवडलं? तर त्यांना ते मंगळसूत्राची वाटी सांगता येत नव्हती. ते म्हणाले हे सुद्धा आवडलंय. म्हटलं ठीक आहे. किती पैसे आणले सोबत? तर त्यांनी ते समोर ठेवलेले पैसे होते 1120 रुपये. ते माझ्या हातामध्ये दिले. म्हणे हे 1000, हे 100 आणि हे 20. म्हटलं ठीक आहे. तर ते पैसे मी हातात घेतले. त्यानंतर मी त्यांना म्हटलं अरे बापरे एवढे पैसे? तर त्यांना वाटलं कमीच आहे का काय, म्हणून त्यांनी ना चिल्लरचे 2 पोटली हातामध्ये दिल्या माझ्या. म्हणे हे अजून आहेत माझ्याकडं. मी त्यांना म्हटलं की हे ठेवून द्या,
त्यानंतर त्यांना वाटलं चिल्लर नकोय, त्यांना नोटा पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं की त्या आजींकडे एक असलेलं पर्स त्यामधून 10-10, 20-20च्या नोटा माझ्या हातामध्ये दिल्या. तर मी त्या हातामध्ये घेतल्या, पण परत मन म्हटलं की हे पण नको आपल्याला. मग मी त्यांना ते 10-10, 20-20च्या नोटा दिल्या, त्यांचे बाकीचे पैसे परत दिले आणि त्यांना ती माळ दिली आजींच्या हातामध्ये. आणि वाटी जी आहे मंगळसूत्राची ती आजोबाकडे देण्याचा प्रयत्न केला, ते नग म्हटलं नाही घ्या आणि हे आजीला द्या. त्या आजीला दिलं त्यांनी, पण नंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हटलं काय झालं? तर म्हणजे तुमच्यासारखा मुलगा होता, तो माझा वारला, तो खूप चांगला मुलगा होता, दुसरा जो मुलगा आहे तो दारू पितो, त्या वैतागून आम्ही घर त्या ठिकाणी सोडलेलं आहे. आता ते सांत्वन वगैरे जमत नाही, पण त्याच वेळी ते काय म्हणे की तुम्ही काहीतरी पैसे घ्या, 1000 घ्या. म्हणलं 1000ही नको. म्हणे 500 घ्या. म्हणलं 500ही नको. विठुरायाचा आणि तुमचा आशीर्वाद असेल तर आमचं खूप काही कल्याण होईल. मग त्याप्रमाणे त्यांनी मला म्हणे काहीतरी घ्या. म्हटलं ठीक आहे. आजीकडनं 10, आजोबाकडनं 10 असे मी 20 रुपये घेतले आणि त्यांना तो दागिना दिला. त्यानंतर आजोबा म्हटले मला चहा प्यायचा आहे. म्हटलं ठीक आहे, चहा मागवतो. पण ते रडत असल्यामुळं मला ते थोडी हसी मजाक करू वाटली, म्हणून मी त्यांना म्हटलं की आजी वरती आजोबा प्रेम करतात का? तर आजी खूप काही हसल्या आणि त्यांनी पाठीवरती थाप दिली. म्हणे आमचं काय वय आहे का? आणि अशा प्रकारे ते घडलं आणि ते नंतर निघून गेली. बरं, ते सध्या कुठे आहेत का कुठले होते काही माहिती? त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मी विचारत होतो ना आजोबा तुम्ही कुठले आहेत, तर ते मला म्हटले की जालना जिल्हा मंठा तालुका असं काहीतरी सांगितलं आणि त्यानंतर ते काही माहित नाही कुठे.